फ्रेंच कंपनीच्या आरोपांमध्ये तथ्य आहे की नाही हे तपासण्यासाठी चौकशी समितीची नेमणूक करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेत। चौकशी करण्यासाठी नगरविकासाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि MMRDAचे MD यांना सूचना देण्यात आल्या। त्याचा अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाईबाबतचा निर्णय घेतला जाईल। आणि पाहूया या प्रकरणासंदर्भातला एक सविस्तर रिपोर्ट। राज्यात शिंदे फडणवीस सुप्त वाद सुरू असतानाच फ्रान्सच्या सिस्ट्रा या मोठ्या कंपनीनं एक मोठा आरोप केल्याची बातमी सकाळी येऊन धडकली। MMRDA मधील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लाच मागितली असा आरोप सिस्ट्रा कंपनीनं केला। मुंबई मेट्रोच्या कामाच्या बिलांचं पेमेंट अडवून ठेवत मानसिक छळवणूक केली असा आरोपही करण्यात आला। MMRDAनं मात्र प्रत्येक आरोपांचं खंडन केलं। सिस्ट्रा कंपनीवरच प्रकल्पाला विलंब, खर्चात वाढ, सुरक्षा उल्लंघन, करारभंग असे आरोप केले। विरोधी पक्षांनी याचा फायदा घेत सरकारवर आणि विशेषतः एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला। या सरकारच्या आसपास नैतिकता फिरत नाही असं मी बोललो। मी जेव्हा म्हणतो की भारतीय जनता पक्षाच्या आसपास नैतिकता फिरत नाही, घाबरते फिरायला, याचा अर्थ असा आहे की जे सरकार त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे त्या सरकारच्या आसपास नैतिकता बरं का कुठे फिरताना तुम्हाला दिसणार नाही। नैतिकता, प्रतिष्ठा, स्वाभिमान अजिबात नाही। आत्मसन्मानाची गोष्ट पवारसाहेबांनी केलेली आहे, या सरकारला कोणताच आत्मसन्मान नाही। तुम्ही म्हणाल फ्रान्सच्या कंपनीनं MMRDAवर आरोप केला तर त्यात शिंदे फडणवीस सुप्तवादाचा काय संबंध? तर सिस्ट्रानं MMRDAवर आरोप केले तो कालखंड ऑगस्ट 2023 नंतरचा, म्हणजे एकनाथ शिंदे या खात्याचे म्हणजे नगर विकासाचे मंत्री असतानाचा आहे हे विशेष। आणि याकडेच लक्ष वेधत आदित्य ठाकरेंनीही ट्विट करत शिंदेंवर गंभीर आरोप केले। मिंधे सरकारचे घोटाळे बाहेर येत आहेत। 2022 पासून आम्ही त्यावर बोलत आहोत। एकनाथ शिंदे भ्रष्टाचारी आहेत हे मी आधीही म्हणत होतो आणि आताही म्हणतोय। मुख्यमंत्र्यांनी याची खुली, मुक्त आणि निर्भय चौकशी करावी। मुंबईत दशकभरापासून काम करत असलेल्या फ्रान्स सारख्या परकीय कंपनीच्या आरोपांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे। हे दुर्लक्ष असं करता येणार नाही। भ्रष्टाचाराचा उगम शोधा। भ्रष्ट मंत्र्यांच्या निकटचा व्यक्ती कोण? आदित्य ठाकरेंना उत्तर देण्याची जबाबदारी पार पाडली ती उदय सामंत यांनी। की MMRDAच्या बाबतीमध्ये ज्या काही बातम्या येतात किंवा ह्या सगळ्या काही गोष्टी होतात त्या मला असं वाटतं की जशी मी राजसाहेबांची भेट घेतल्यानंतर महानगरपालिकेसाठी घेतली अशी जी बातमी आली तशाच संदर्भातल्या बातम्या आहेत। MMRDA मध्ये जर काय झालेलं असेल किंवा जर कोणी तक्रार केलेली असेल ती चौकशी होईल ना। एकीकडे मुख्यमंत्री फडणवीस OHD आणि PA नेमणुकीत बारीक लक्ष घालताना दिसतायत, फिक्सर्सवर कडक भूमिका घेताना दिसतायत। दुसरीकडे एक आंतरराष्ट्रीय कंपनी MMRDAचा कारभार शिंदेंकडे असताना झालेल्या कथित भ्रष्टाचाराबाबत पत्र लिहिते। हे टायमिंग सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। मला या संदर्भामध्ये आपण सांगतात म्हणून आताच माहिती मला या ठिकाणी मिळाली, पण या संदर्भामध्ये जर कोणी तक्रार केली असेल तर माननीय मुख्यमंत्री महोदय या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती आहे त्यांनी सध्या एक आक्रमक पवित्रसुद्धा या संदर्भामध्ये घेतलेला आहे आणि या तथ्य असेल चौकशी करून तर निश्चित त्यांच्यावर कारवाई केली जाईल। आंतरराष्ट्रीय कंपनीनं आरोप केल्यामुळे याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना घ्यावी लागणार आहे। हे करत असताना अंतर्गत राजकारणाचा, इंटरनल पॉलिटिक्सचा विचार केला जाणार नाहीच असं कोणताही राजकीय पंडित छातीटोपपणे सांगू शकेल याची शक्यता मात्र कमीच। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।